नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सर्वनाम या टॉपिक वरचे पूर्ण माहिती, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की सर्वनामाची व्याख्या, सर्वनाम हे मूळ किती आहे आणि सर्वनामाचे प्रकार किती. सोबत आपण बघितलं होतं सर्वनाम हे लिंगानुसार बदलणारे किती आहेत, वचनानुसार बदलणारे किती आहे, प्रश्नार्थक किती आहे, आत्मवाचक किती आहे. आपण त्यातला फरकही छानपैकी समजून घेतला आणि मी तुम्हाला सुरुवातीला ही पण ट्रिक दिली होती की पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम यांचा अभ्यास एकत्र करायचा. सोबत आपण याच्यावर पण चर्चा केली होती की प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम यांचा अभ्यास सोबत करायचा आणि दर्शक आणि संबंधी सर्वनाम यांचा अभ्यास सोबत करायचा. होप सो तुम्ही हा अभ्यास व्यवस्थित केला असेल. आणि जर तुम्ही तो अभ्यास व्यवस्थित केला असेल तर सर्वनाम या टॉपिक वरचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो टॉपिक तुम्ही शिकले त्याच्यावरचे प्रश्न तुमचे आता सुटले पाहिजेत आणि असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर येत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, प्रत्येक प्रश्न नक्की सोडवा. एक कागद घ्या, पेन घ्या, 1 2 3 4 असं लिहा आणि त्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर येत असेल त्याला टिक करा, दुसऱ्याचं येत असेल टिक करा, तिसऱ्याचं येत असेल त्याला क्रॉस करा आणि सरते शेवटी जेव्हा पूर्ण प्रश्न आपले होतील तेव्हा तुम्ही बघा की आपले किती प्रश्न हे बरोबर आले आणि जे प्रश्न आपले चुकले त्याला परत एकदा वाचा, परत एकदा त्याला रिवाइज करा. सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ आणि त्यातला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. सरावासाठी जास्तीत जास्त प्रश्न घेणे हे सुद्धा महत्वाचं आहे. फक्त तुम्हाला मी या पूर्ण बॅच मध्ये फक्त मराठी व्याकरण शिकवत नाहीये, तर त्या व्याकरणावरचे प्रश्न सुद्धा तुमचे करून घेत आहे. त्यामुळे ही बॅच जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित केली तर तुम्हाला इतर कुठलीही बॅच करायची आवश्यकता नाही. जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. पहिला प्रश्न आहे, खालील शब्दातील संबंधी सर्वनाम ओळखा. आपल्याला संबंधी विचारलेला आहे आणि संबंधी सर्वनामाचं वैशिष्ट्य काय? हा कसा असतो? हा भित्री भाग उभय असतो, कारण हा नेहमी कोणासोबत येत असतो? हा दर्शक सर्वनामाला सोबत घेऊनच येतो. हा असल्याशिवाय हा येतच नाही. आता मी तुम्हाला हिंट दिली. आता तुम्हाला 4 वाक्य वाचायचे आहे. पहिलं, मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः हे सर्वनाम आहे. जे पेरावे ते उगवते, जे ते हे सर्वनाम आहे. तुम्ही केव्हा येणार? केव्हा हे सर्वनाम आहे. आपण गावाला जाऊ, आपण हे सर्वनाम आहे. 4ही वाक्यामध्ये सर्वनाम दिलेले आहेत. पण तुम्हाला काय विचारलेलं आहे? दिलेल्या वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. संबंधी सर्वनाम कसं ओळखतात? त्याची जोडी काय? ते दर्शक आणि संबंधी सोबत येतातच. आणि यामध्ये क्रम कसा आहे? संबंधी सर्वनाम हे वाक्यात सुरुवातीला येतं, नंबर 1, आणि दर्शक सर्वनाम हे वाक्यात नंतर येत असतं, नंबर 2 ला येत असतं. जसं बघा, जे पेरावे ते उगवते. काय उगवते? ते उगवते. ते हे दर्शक सर्वनाम आहे आणि जे हे संबंध दाखवते, त्यामुळे हे संबंधी सर्वनाम आहे. आपण गावाला जाऊ आणि आपणच्या आधी कुठलंही नाम किंवा सर्वनाम आलेलं नाही, त्यामुळे आपण हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोणतं सर्वनाम आहे? पुरुषवाचक. बरं, कोणतं पुरुषवाचक आहे? तर हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रथम पुरुषवाचक तर आहेच, त्यातल्या त्यात हे अनेक वचनी आहे. काय आहे? अनेक वचनी. कारण आपण मध्ये मी आहे आणि माझ्यासोबत इतर लोक सुद्धा असतील. तुम्ही केव्हा येणार? केव्हा हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोणतं सर्वनाम आहे? केव्हा प्रश्नार्थक. आणि मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः याच्या आधी मी हा शब्द आलेला आहे. जर आपण आणि स्वतः या 2 शब्दाच्या आधी जर नाम किंवा सर्वनाम येत असेल तर ते आत्मवाचक सर्वनाम असते. मग इथे सर्वनाम आलेलं आहे. काय आलेलं आहे? सर्वनाम. त्यामुळे हे जे आहे हे कुठलं सर्वनाम होणार? हे आत्मवाचक सर्वनाम होणार. आता तुम्ही म्हणाल सर इथे आपण आलं तरी आत्मवाचक व्हायला पाहिजे, पण 4 नंबरच्या पर्यायात आपण हे आत्मवाचक सर्वनाम नाही. का? कारण त्याच्या आधी कुठलंही नाम किंवा सर्वनाम आलेलं नाही. मी 4ही पर्याय तुम्हाला समजून सांगितले. आता तुम्हाला काय करायचं आहे? पुढचे जे काही प्रश्न असतील त्यातून प्रत्येक पर्यायाचे उत्तर तुमच्याकडे बरोबर पाहिजेत. कळते की फक्त मलाच कळते? हे तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे. सचिन सर परीक्षा देणार नाहीत, परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा अभ्यास असा पाहिजे तुमचा की 4ही पर्याय हे तुमचे बरोबर येणं तिथे गरजेचं आहे. जर तुमचे पर्याय बरोबर आले तर तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकले. लक्षात येते का? सरावासाठी जेव्हा आपण प्रश्न सोडवतो तेव्हा 4ही पर्याय जर तुम्हाला तिथेच सुटत असतील, प्रत्येक पर्याय जर तुम्हाला डिटेलमध्ये समजत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकलेले आहात. ओके.
असाच प्रयत्न आता पुढच्या प्रश्नांसाठी सुद्धा तुम्ही करा. पुढचा प्रश्न बघा आहे, आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? नाम, विशेषण, सर्वनाम आणि भाववाचक नाम. अतिशय सोपा प्रश्न आहे. आता मी आत्ताच सांगितलंय आपण काय आहे, हे आत्मवाचक सर्वनाम म्हणून येऊ शकतं आणि अजून काय येतं, हे पुरुषवाचक सर्वनाम म्हणून सुद्धा येऊ शकतं. दोन्ही पण आहे. आता दोन्ही ठिकाणी कॉमन गोष्ट काय आहे, आत्मवाचक असू द्या किंवा पुरुषवाचक असू द्या, हे दोन्ही काय आहे, तर ही सर्वनामाची प्रकार आहेत. त्यामुळे आपण हा काय आहे या वाक्यामध्ये, सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय असायला पाहिजे, योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दातील पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. 4 पर्याय तुमच्या समोर आहे. व्यवस्थित वाचा आणि सांगा. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. इझी आहे. तुम्हाला वेळ पण देतो मी. प्रत्येकी 30 सेकंदामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, उत्तर सांगायला पाहिजे. किती सेकंदात? फक्त 30 सेकंदामध्ये. पुरुषवाचक, आता एलिमिनेशन पद्धत वापरा. कोणी हे प्रश्नार्थक आहे किंवा सामान्य सुद्धा आहे, त्यामुळे हा पर्याय कट झाला. कोण हे सुद्धा तसंच आहे. स्वतः हे आत्मवाचक सर्वनामामध्ये येतं आणि तू, आपण हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 1 हे काय आहे, त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दातील सर्वनाम ओळखा. सर्वनाम म्हणजे काय? सर्वचे सर्वनामच आहे. त्याची व्याख्या 2 सांगितल्या होत्या मी. काय सांगितली होती? 1, नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. दुसरी व्याख्या काय सांगितली? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात? सर्वनाम असं म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळतो. इथे पण बघा पुनरावृत्ती टाळलेली आपल्याला बघायला मिळते. पहिला पर्याय गजानन, दुसरा पर्याय राम. हे दोघही नाम आहेत. कोणती नाम आहेत? हे विशेष नाम आहे. बरोबर. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीतली मूळ सर्वनामे आहेत. आणि मूळ सर्वनाम किती आहे मराठीतले? 9. आणि सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6. हे लक्षात ठेवा. सर्वनामाचे प्रकार 6 आहेत आणि मूळ सर्वनाम किती आहेत? तर 9 आहेत. त्यातला हा मूळ सर्वनामामध्ये येतो, जो की कुठला प्रकार आहे? जर प्रकारामध्ये सांगितलं तर तो दर्शक सर्वनाम आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. त्यामुळे हे दर्शक सर्वनाम आहे. ओके. तो गाणे गातो. गाणे हे क्रियावाचक आहे. काय आहे? क्रियावाचक आहे. ती क्रिया आहे. गाण्याची काय आहे? ती क्रिया आपल्याला तिथे बघायला मिळते. पुढचा प्रश्न बघा, गरजेल तो पडेल काय या वाक्यातील संबंधी सर्वनाम कंसामध्ये दिले अध्यादृत. अध्यादृत ओळखा. अध्यादृतचा अर्थ काय होतो मित्रांनो? ते त्याच्यामध्ये आहे असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे. ते लिहिलेलं नाहीये वाक्यामध्ये, पण ते आहे असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. आणि बघा काय दिलंय तुम्हाला, गरजेल तो पडेल काय. तो हे दर्शक सर्वनाम आहे. काय आहे? दर्शक. आपल्याला काय विचारलंय? संबंधी सर्वनाम ओळखा. बरोबर. काय हे काय आहे? हे प्रश्नार्थक आहे. जर शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थक, आणि जर शेवटी प्रश्नचिन्ह नाहीये तर हे काय होणार? हे सामान्य उर्फ याचं नाव काय दुसरं? अनिश्चित सर्वनाम. याला काय म्हणतात? अनिश्चित सर्वनाम आहे. त्यामुळे हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला. गरजेल हे पण नाहीये. जो हे अध्यादृत आहे. काय आहे? अध्यादृत आहे. जो आपल्याला दाखवतो. याचा अर्थ काय होतो? जो गरजेल तो पडेल काय. त्यामुळे जो संबंधी आहे आणि तो दर्शक आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, टेबलावरील ते पुस्तक मानवचे आहे आणि ते या शब्दाखाली अंडरलाईन केलं. तुम्हाला विचारलं या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. 4 पर्याय तुमच्या समोर आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. एकदम सोपं आहे. काय? टेबलावरील ते पुस्तक. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. त्यामुळे हा, ही आणि हे, किंवा तो, ती आणि ते. हा, ही, हे काय दाखवते आपल्याला? जवळची वस्तू दाखवते जवळची. आणि तो, ती, ते हे काय दाखवते आपल्याला? दूरची वस्तू दाखवते. त्यामुळे जवळची किंवा दूरची वस्तू जर हे दाखवत असतील तर याला काय म्हणतात? दर्शक सर्वनाम म्हणतात. आहे का पर्याय दर्शक? हो आहे. पर्याय क्रमांक 3
हे काय आहे याचं योग्य उत्तर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा, कसे सांगू तुला. 4 पर्याय आहे ना. आपण खूप वेळा समजून सांगतो, कितीतरी वेळा, पण समोरची व्यक्ती समजायला तयारच नाही, ऐकूनच घेत नाही. खास करून आई वडिलांच्या बाबतीत ही गोष्ट होते, जेव्हा ते लहान मुलांना मनवतात, त्यांना एवढं समजून सांगतात, पण ते लहान मुलं काही ऐकण्याच्या मूडमध्ये नसतातच. मग अशा वेळेस आई वडील असं म्हणतात, कसं सांगू बाबा तुला, आता काय डोकं फोडू तुझ्या समोर, बोलतात ना असं. कसे सांगू तुला. शेवटी काय रे बाळा, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. जर शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे. काय आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे जर शेवटी प्रश्नचिन्ह येत असेल तर. आणि जर शेवटी प्रश्नचिन्ह नसेल तर ते काय होणार, ते सामान्य होणार. त्याला काय म्हणतात, सामान्य, किंवा त्याला अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, जर मी हेच वाक्य बदललं, काय, कसे सांगू तुला, ते मला कळत नाही, असं जर वाक्य असतं तर ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असतं, कारण शेवटचं प्रश्नचिन्ह निघून गेलं असतं. आणि जर कसे सांगू तुला, इथे शेवटी प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणतं. याचा अर्थ 4 पैकी 3 बदलतात. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एकूण जी मूळ सर्वनामे आहेत ती किती आहेत, 9. या 9 पैकी काही असे आहेत जे लिंगानुसार बदलतात, काही असे आहेत जे वचनानुसार बदलतात, काही असे आहेत जे प्रश्नार्थक आहेत, आणि काही कसे आहेत, आत्मवाचक आहेत. कसे आहेत, आत्मवाचक आहेत. आपल्याला माहित पाहिजे. पण लिंगानुसार बदलणारी 3 आहे, वचनानुसार बदलणारी 5 आहे, प्रश्नार्थक ही 2 आहे, आत्मवाचक 2 आहे, आणि सर्व नामाचे जे प्रकार आहेत ते 6 आहेत. हे आकडे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. पण लिंग वचन भेदानुसार बदलत नाही. आता मी हा एक वचनात आहे, अनेक वचनात काय होतो, आम्ही, म्हणजे हा बदलतो का, हो बदलतो, त्यामुळे हा पर्याय कट झाला. तू पासून तुम्ही तयार होते, एक वचनात तू आणि अनेक वचनात तुम्ही, त्यामुळे हा पर्याय सुद्धा कट झाला. जो, ज्याचं जर मी लिंग बदललं तर ते जी होते, त्यामुळे हा सुद्धा बदलतो, त्यामुळे हे होत नाही. पण कोण, हा एकाला विचारा किंवा 10 लोकांना विचारला, कोणचं कोण राहतो. मुलीला विचारा, मुलाला विचारा, कोण कोणच होतो, त्यामुळे हा बदलत नाही. पर्याय क्रमांक 4 हे काय असायला पाहिजे, त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. कळतंय की फक्त मलाच कळतंय. परीक्षा तुमची आहे, सचिन सरांची नाही. त्यामुळे तुम्हाला हे सगळं येणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. तर तुम्ही या प्रश्नांना व्यवस्थित जर सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी आपल्याला या टॉपिकवर कमांड येते, आणि एकदा का कमांड आपल्याला आली, विषय संपला. ओके, पुढचा प्रश्न बघा, 9. पुढील सर्वनामाचा योग्य तो प्रकार ओळखा, आणि सर्वनाम दिलेलं आहे स्वतः. आता याचं विश्लेषण मी न देता तुम्हीच मला सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय. सोपा एकदम, स्वतः. मग तुम्ही काय करायचं माहित आहे, एलिमिनेशन पद्धत वापरायची आणि यातले काही ऑप्शन उडवून टाकायचे. स्वतः हे संबंधीमध्ये येत नाही, हे प्रश्नार्थक मध्ये येत नाही, हे दर्शक मध्ये सुद्धा येत नाही. हे कशामध्ये येतं, आपण, स्वतः. हे आत्मवाचक पण येतात, आणि अजून काय येतात, पुरुषवाचक सुद्धा येतात. ऑप्शन मध्ये कुठेही पुरुषवाचक दिलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे काय आहे, आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आपण अभ्यास करू या वाक्यातील सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. ओके, मी अंडरलाईनच करून दिलंय तुम्हाला. आपण अभ्यास करू, सोपा प्रश्न आहे. प्रश्न मी याला डिफिकल्ट करतो. आपण हे सर्वनाम आहे. प्रश्न असा विचारतो याच्याऐवजी, सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय विचारलं मी, सर्वनामाचा प्रकार ओळखा. आणि पहिलं ऑप्शन आहे तुमचं पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं ऑप्शन आहे दर्शक सर्वनाम, तिसरं आहे सामान्य सर्वनाम, आणि चौथा आहे आत्मवाचक सर्वनाम. आता मला उत्तर द्या की हे सर्वनामाचा कोणता प्रकार आहे.
आपण अभ्यास करू. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण आणि स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहेत. पण कधी जर याच्या आधी नाम किंवा सर्वनाम आलं तरच यांना काय म्हणायचं, आत्मवाचक सर्वनाम म्हणायचं. जर वाक्यामध्ये आपण असा शब्द आलाय किंवा स्वतः असा शब्द आला पण त्याच्या आधी जर एखादं नाम आलं असेल, गजानन, राहुल किंवा तो, हा, असं काही जर येत असेल तरच त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणायचं. पण याच्या आधी जर काहीच आलं नाही तर हे काय आहे, हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोणतं पुरुषवाचक सर्वनाम आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. एक वचन आहे की अनेक वचन आहे, तर अनेक वचन आहे. म्हणून याला म्हणतात अनेक वचनी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय म्हणतात, अनेक वचनी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं याला म्हणतात. त्यामुळे आपण हे जे सर्वनाम आहे हे काय आहे, प्रकार जर विचारला तर पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. जर असा प्रश्न विचारला की सर्वनाम ओळखा, तर हे शाळेतलं पोरग सुद्धा सांगेल की आपण हे काय आहे, या वाक्यातलं सर्वनाम आहे. कळते, पक्का? चल पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, दर्शक आणि प्रश्नार्थक. चला सांगा काय विचारलाय शब्द, प्रश्न काय वाचा आणि मला उत्तर सांगा. पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने भांडण उकरले तो माफी मागेल. ज्याने, त्याने. मग आता इथे अंडरलाईन कुठल्या शब्दाखाली दिलेली नाही. ज्यानेच्या खाली पण नाही आणि तो पण नाही, त्याने पण नाही, कशाच खाली अंडरलाईन नाही. पण जर असं आलं तुम्हाला तर समजून जायचं हा कुठला प्रकार आहे, हा संबंधी सर्वनाम आहे. कारण याच्यामध्ये संबंध जोडलेला आहे. कोणी भांडण उकरलं, ज्यानी. मग माफी कोण मागेल, तोच मागेल माफी. तो हे दर्शक सर्वनाम आहे आणि ज्याने हे संबंधी सर्वनाम आहे. ऑप्शन मध्ये दर्शक तुम्हाला देतात, अंडरलाईन कुठल्या शब्दाखाली नसते, तर समजून जायचं की याचं उत्तर काय आहे, हे संबंधी सर्वनाम आहे. कारण संबंधी सर्वनाम हे वाक्यात कधीही एकटं येत नाही, ते नेहमी दर्शक सर्वनामाला घेऊन येतं. मग दर्शक सर्वनामाचं उदाहरण कसं येईल, फक्त असं उदाहरण येईल, तो माफी मागेल, असं जर उदाहरण तुम्हाला आलं फक्त, तर समजून जायचं तो हे दर्शक सर्वनाम आहे. हे माझे घर आहे, तर समजून जायचं हे काय आहे, हे दर्शक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील शब्दाची अचूक जात ओळखा आणि शब्द दिलाय मी. अतिशय सोपे प्रश्न आहेत. मी काय आहे, 4 पर्याय आहे. विशेषनाम, विशेषनाम आहे का, ते नाही, ते सर्वनाम आहे, त्यामुळे पर्याय 1 कट झाला. नामच नाही, त्यामुळे भाववाचक नाम सुद्धा नाही, ते धातू साधित नाम सुद्धा नाही, तर ते सर्वनाम आहे. आणि कोणतं सर्वनाम आहे, प्रथम पुरुष. आणि याचं जर मी आम्ही केलं तर काय होणार, प्रथम पुरुष अनेक वचन. आणि मी काय आहे, मी हा शब्द प्रथम पुरुष एक वचन. आलं लक्षात? आता जर याला मी म्हटलं तू, तर याला म्हणतात द्वितीय पुरुष. ओके, एक वचन की अनेक वचन, एक वचन. आणि जर मी म्हटलं तुम्ही, तर हे काय होणार, हे सुद्धा द्वितीय पुरुषच होणार, पण द्वितीय पुरुष अनेक वचन होणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, परीक्षेत येतं याच्यावर प्रश्न. पुढचा प्रश्न, आपण केव्हा आलात. अधोरेखित शब्द ओळखा आणि अधोरेखित शब्द आहे आपण. आपण केव्हा आलात. शेवटी आणि इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे असं गृहीत धरा. शेवटी प्रश्नचिन्ह आहे, मग हे काय आहे. जर प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थक आहे. उत्तर काय आहे, प्रश्नार्थक. पण ऑप्शन मध्ये कुठेच प्रश्नार्थक नाही. का, कारण की त्यांनी इथे प्रश्नचिन्ह दिलाच नाही. मग प्रश्नचिन्ह दिला नाही, आपण केव्हा आला असं विचारलं, शेवटी प्रश्नचिन्ह नाही, म्हणजे ते प्रश्नार्थक नाही. बरं, ते कोणाला विचारलंय, तुम्हाला. आपण केव्हा आलात, आपण म्हणजे तुम्ही,
तुम्ही म्हणजे कोण झाले? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. काय आहे ते? द्वितीय पुरुषवाचक. आपण गावाला येणार नाही. जर मी तुम्हाला असं म्हटलं आपण गावाला येणार नाही, आपण झाला प्रथम पुरुष. तुम्ही केव्हा येणार? तुम्ही म्हणजे द्वितीय पुरुष. ते केव्हा येणार? ते म्हणजे तृतीय पुरुष. मला लक्षात? प्रपू, द्विपू आणि त्रिपू असे तिन्ही लक्षात तुम्हाला ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा आणि तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत. 4 वाक्यामध्ये तुम्हाला आत्मवाचक सर्वनाम व्यवस्थित ओळखायचे आहेत. ओके. आपण गाणी म्हणू, आपण गाणी म्हणू, आपण आपले काम करू, आपण केव्हा आलात आणि तो आपणहून आला. आत्मवाचक सर्वनाम कधी होईल? मी शिकवलंय. आत्मवाचक सर्वनाम वाक्यात कधीही एकटं येत नाही. त्याच्या आधी नाम किंवा सर्वनाम येतेच. मग या आपणच्या आधी नाम सर्वनाम आहे का? काहीच नाही. तो सुरुवातीला आला, त्यामुळे पहिलं उत्तर येणार नाही. आपण आपले काम करू, यात पण नाही. आपण केव्हा आला, यात पण नाही. पण तो आपणहून आला, याच्या आधी तो आलाय. तो काय आहे? सर्वनाम आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये आपण हा एकटा आला नाही, तर तो कोणाला तरी सोबत घेऊन आलेला आहे. त्यामुळे ते आत्मवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. कळतंय? कळतंय? पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणाला हसू नये. हे वाक्य एमपीएससी पासून जवळपास सर्व ग्रुप बी ग्रुप सी च्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. पोलीस भरतीचं तर हे फेवरेट उदाहरण आहे. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, क्लर्क, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या भरती, ग्रामसेवक, वनरक्षक भरती, इंजिनिअरिंगच्या परीक्षा, ज्युनियर इंजिनियर, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, महाट्रान्सको, सगळ्या परीक्षांमध्ये असे प्रश्न येतात. एमपीएससी राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ला सुद्धा हा अतिशय फेवरेट प्रश्न आहे. कोणी कोणाला हसू नये. मग आता मला सांगा, शेवटी प्रश्नचिन्ह आहे का? नाही. शेवटी प्रश्नचिन्ह नाही. ऑप्शन मध्ये मुद्दामून पहिलं तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनाम देतात. हे उत्तर नाहीये. जो तो हा शब्द इथे आला नाही, त्यामुळे संबंधी नाही आणि दर्शक नाही. हे अनिश्चित सर्वनाम आहे. का? हसणारा कोण? माहित नाही. कोणाला हसतो? माहित नाही. का बरं हसतो? माहित नाही. कशासाठी हसतो? माहित नाही. कधी हसतो? माहित नाही. कुठे हसतो? माहित नाही. काहीच निश्चित नाही, म्हणून हे अनिश्चित आहे. बरं, शेवटी प्रश्नचिन्ह आहे का वाक्यात? नाही. प्रश्नचिन्ह दिलेलं नाही, त्यामुळे हे प्रश्नार्थक सर्वनाम नाही. जर प्रश्नचिन्ह दिलं असतं तर मग मात्र ते प्रश्नार्थक सर्वनामाकडे गेलं असतं. लक्षात येते? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा. आता आत्मवाचक तुम्ही केव्हा येणार आहात? केव्हा? मी स्वतः त्याला पाहिले. आपण गावाला जाऊ आणि पर्याय क्रमांक 4 मुद्दामून तुम्हाला दिलाय, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज झाले पाहिजे. सांगा बरं उत्तर काय येतात? पटापट पटापट उत्तर सांगा. काय उत्तर यायला पाहिजे? बघा, तुम्ही केव्हा येणार आहात, केव्हा हे येणारच नाही. आपण गावाला जाऊ, याच्या आधी नाम किंवा सर्वनाम नाही, त्यामुळे हे पुरुषवाचक आहे. मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः या शब्दाच्या आधी कोण आलेला आहे? मी आलेला आहे, त्यामुळे आत्मवाचक सर्वनाम आहे. मी स्वतः त्याला पाहिले. वरील 2 आणि 3 हे मुद्दामून तुम्हाला दिलेलं आहे. 2 आणि 3 येणारच नाही, कारण 2 काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि 3 काय आहे? हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचं असल्यास सांगण्यात येईल? हा माझा वर्गबंधू आहे. वाक्य व्यवस्थित वाचा, प्रश्न व्यवस्थित वाचा, मला उत्तर द्या. वेळ आहे तुमच्याकडे 10 सेकंदाचा. टिकटॉक सुरू झालंय, उत्तर द्या फास्ट. हा माझा वर्गबंधू आहे. सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे. हा दाखवतोय, तो आपल्याला दाखवतोय, त्यामुळे हा काय आहे? हा दर्शक सर्वनामाचा प्रकार आहे. कुठला प्रकार? दर्शक. पुढचा प्रश्न. खाली एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणतं?
याचा अर्थ 4 पैकी 3 बदलतात, एक बदलत नाही. जे बदलत नाही ते आपलं उत्तर आहे. ते काय आहे? आपलं उत्तर आहे. आता मी हे बदलते का? एक वचनात मी, अनेक वचनात आम्ही, त्यामुळे हे बदलतं, त्यामुळे हा पर्याय कट झाला. एक वचनात तू, अनेक वचनात तुम्ही, त्यामुळे हे बदलत नाही. बदलतं. जो पासून जी तयार होते हे सुद्धा बदलतं. सगळे बदलतात, फक्त कोण बदलत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे लिंग वचन भेदानुसार बदलत नाही. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न व्याख्येवर विचारलेला आहे, अतिशय सोपा आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये, तलाठी ग्रामसेवकच्या परीक्षेमध्ये अशा व्याख्या वारंवार विचारलेल्या आहेत. त्यामुळे ह्या व्याख्या तुम्ही जास्त लक्षात घेणं गरजेचं आहे. वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर त्याला सर्वनाम असं म्हणतात. दुसरी व्याख्या काय आहे? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला सर्वनाम असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 काय असायला पाहिजे? याचं योग्य उत्तर. हा खूप छान प्रश्न आहे. हा सुद्धा खूप वेळा विचारलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, लक्ष द्या. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? त्या तिथे माझी या प्रियेचे झोपडे आहे. हे गणपतीचे मंदिर आहे, ते महादेवाचे मंदिर आहे. ही माझी वही आहे, ती त्याची वही आहे. हे माझे घर आहे, ते तिचे घर आहे. जवळची किंवा दूरची वस्तू जेव्हा आपण दाखवतो तेव्हा त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. इंडिकेटर बघा, गाडीला काय असतं? इंडिकेटर. लेफ्टला जायचं असेल तर लेफ्टचं इंडिकेटर दाबायचं, राईटला जायचं असेल राईटचं दाबायचं. इंडिकेटर हे दर्शवते मागच्या व्यक्तीला आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा की मला नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जवळची किंवा दूरची अशी जर वस्तू दाखवायची असेल तर तुम्ही इंडिकेट करता, म्हणून ते काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. मित्रांनो, जवळपास हे प्रश्न तुम्ही जर सोडवले असतील तर तुम्हाला सर्वनाम या टॉपिक वरचे प्रश्न आता सोडवता येतील. आता तुमची जबाबदारी काय आहे? इथे आपला हा टॉपिक व्यवस्थित संपला आहे. यामध्ये प्रश्न आपण घेतलेत. आता तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता, उदाहरणार्थ तुम्ही राज्यसेवा करत असाल तर राज्यसेवा मेन्सचे क्वेश्चन बघायचे. कंबाईन करत असाल कंबाईन ग्रुप बी सी चे मेन्सचे प्रश्नपत्रिका बघायच्या आणि सर्वनामावरचे आलेले प्रश्न काय करायचे तुम्हाला तिथे सोडवून बघायचे आहेत. ते जर सुटत असतील तर समजायचं तुमच्या अडचणी सॉल्व्ह झाल्या, तर सुटत नसतील तर तुम्ही मला संपर्क साधा की सर आम्हाला ही कन्सेप्ट समजली नाही, आम्हाला हे कळत नाही. मी तुमचे उत्तर द्यायला बांधील आहे. 100% तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी काय करणार तिथे देणार आहे. हा टॉपिक परत एकदा वाचा, व्हिडिओ वारंवार वाचा. याची व्हॅलिडिटी तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही बघा. नाहीच जमलं तर शेवटी मी आहे. मी तुम्हाला मराठीमध्ये पैकीचे पैकी गुण कसे येतील ही जबाबदारी माझी. ओके, तर छान अभ्यास करा. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतोय नामाची शब्दाची तिसरी जात, ती म्हणजे विशेषण. आपण नाम बघितलं, त्यानंतर सर्वनाम बघितलं. आता आपण सुरू करूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या शब्दाची तिसरी जात, ती म्हणजे विशेषण. मित्रांनो, एकूण 8 जाती आहेत आणि या 8 जातीमध्ये लक्षात घ्या, प्रत्येक जातीचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, एक महत्व आहे. हे महत्व आपल्याला कुठेही कमी करायचं नाही. आपल्याला ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण ही जात आपण समजून घेऊया. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. काही अडचणी असतील तर मला नक्की प्रश्न विचारा माझ्या नंबरवर. धन्यवाद. थँक्यू.